Hey, good morning, everyone. I hope all UGC NET aspirants preparations will going good. So, in this class, we will discuss about December 2025 NET exam paper. Okay, ऑलमोस्ट आपण या पेपरचे 3 क्लासेस झालेले आहेत. त्या 3 क्लासेसची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. त्या क्लास जर तुम्ही अटेंड केल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. 3 क्लासच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते डाऊट कमेंट करू शकता. आजच्या क्लासमध्ये आपण राहिलेले 25 क्वेश्चन सॉल्व करूया. हे 25 क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर जो पेपर आहे तो पूर्णतः आपला कंप्लीट होईल. त्याच्यानंतर ज्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. कशाच्या संदर्भात? तर सिलेबसच्या संदर्भात जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पॉईंट आहेत त्याचे क्वेश्चनच्या माध्यमातून, थेरीच्या माध्यमातून आपल्या ज्या पूर्वी क्लासेस चालत होत्या त्या पद्धतीने क्लासेस चालू राहतील एक्झाम होईपर्यंत. ओके, सो लेट्स स्टार्ट दिस क्लास. तर आजची ही जी क्लास आहे ती आपली 4थी क्लास आहे. याच्या आधी 3 क्लासेस झालेल्या होत्या. त्या 3 क्लासेसमध्ये आपण एकूण 75 क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. एक्सप्लेनेशननुसार काही कांचे एक्सप्लेनेशन आपण घेतलेले नाही. याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपण क्लास करणार आहोत. तर आजचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे 76. ओके, तर 76 मध्ये काय विचारलेलं आहे? भारतीय लेखकाच्या एकाच विषयावरील साहित्यकृती आणि त्यांची निर्मिती यांच्या जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये साहित्यकृती दिलेली आहे आणि सूची 2 मध्ये त्याचे निर्माता दिलेले आहेत. ओके, तर 1 मध्ये आहे उत्तरकांड, सेकंड मध्ये फर्स्ट आहे अरुणा ढेरे, त्याच्यानंतर बी आहे सीतेची गोष्ट, सेकंड मध्ये सेकंड दिलेला आहे अमिश त्रिपाठी, सी आहे सीता, सेकंड मध्ये थर्ड दिलेला आहे एस.एल. भैरप्पा आणि डी दिलेला आहे सीता वॉरियर ऑफ मिथिला, सेकंड मध्ये फोर्थ दिलेला आहे अभिराम भडकमकर. ओके, तर मॅचिंगचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. ओके, तर सर्वात पहिलं हे आहे उत्तरकांड. याचे येईल एस.एल. भैरप्पा. तिसरं सीतेची गोष्ट या साहित्याची रचना अरुणा ढेरे यांनी केलेली आहे. सी आहे सीता या साहित्याची रचना अभिराम भडकमकर यांनी केलेली आहे. आणि डी आहे सीता वॉरियर ऑफ मिथिला याची रचना अमिश त्रिपाठी यांनी केलेली आहे. ओके, आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. उत्तरकांड ही प्रख्यात कन्नड साहित्यिक डॉक्टर एस.एल. भैरप्पा यांची रामायणावर आधारित एक प्रसिद्ध कादंबरी आहे. ओके, ही कादंबरी कन्नड भाषेत 2017 मध्ये प्रकाशित झाली होती. ओके, त्याच्यानंतर सीतेची गोष्ट ही प्रामुख्याने रामायणातील माता सीतेच्या त्यागावर आणि तिच्या उत्तर आयुष्यावर आधारित कथा आहे. त्याचे लेखक आहेत ज्येष्ठ लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे यांनी आपल्या सीतेची गोष्ट लिहिलेली आहे. ओके, आणि इतर निवडक कथा या पुस्तकातून सीतेच्या मनातील वादळे, तिची अग्निपरीक्षा आणि रामाने तिचा त्याग केल्यानंतर तिने वाल्मिकीच्या आश्रमात कठीण परिस्थितीतून मार्ग काढत
स्वतःचे आयुष्य कसे उभे केले याचे भावूक आणि मार्मिक चित्रण या कादंबरीत अरुणा ढेरे यांनी केलेले आहे, लेखिकेने केलेली आहे. तर अभिराम भडक मकर यांच्या सीता कादंबरी ही त्यांनी लिहिलेली आहे. आणि सीता वॉरियर ऑफ मिथिला ही कादंबरी लेखक अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेली आहे. ओके. आणि बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. नाव क्वेश्चन नंबर 77. क्वेश्चन नंबर 77 मध्ये विचारलेला आहे, आधुनिक खंडकाव्य व महाकाव्य यांची नावे आणि त्यांचे कर्ते यांच्या जोड्या जोडवा. सूची 1 मध्ये काव्य दिलेले आहे, सूची 2 मध्ये कर्ते दिलेले आहेत. ओके. मागे जे आपण क्वेश्चन सॉल्व केलेत मॅचिंगचे, त्याच पद्धतीने आपण हे क्वेश्चन सुद्धा सॉल्व करणार आहोत. तर यशवंत राय महाकाव्य वनविहार दिलेला आहे. बी आहे छत्रपती शिवराय साधुदास. सी आहे कंचनीला महाल वासुदेव शास्त्री खरे. डी आहे वनविहार, त्याचे दिलेलं आहे यशवंत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड आहे. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. तर यशवंत राय महाकाव्याची रचना केली आहे वासुदेव शास्त्री खरे यांनी. छत्रपती शिवराय यांची रचना केली आहे यशवंत. कंचनीला महाल याची रचना केलेली आहे वनविहार यांनी. वनविहार या काव्याची रचना केलेली आहे साधुदास यांनी. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. यशवंत राय महाकाव्य हे प्रसिद्ध काव्य प्रख्यात इतिहास संशोधक, कवी आणि नाटककार वासुदेव शास्त्री खरे यांनी लिहिलेले आहे. ओके. सेकंड आहे महाकाव्य छत्रपती शिवराय हे प्रसिद्ध महाकाव्य कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांनी 1968 मध्ये लिहिलेले आहे. तिसरा आहे कंचनीला महाल ही मराठीतील एक अत्यंत प्रसिद्ध भावकविता असून त्याचे रचनाकार वासुदेव मानशास्त्री खरे 1859 ते 1924 मध्ये आहे. तसेच चौथा आहे रामायणावर आधारित वनविहार आणि रणविहार गृहविहार हे प्रसिद्ध काव्य साधुदास गोविंद मुजुमदार यांनी लिहिलेले आहे. ओके. नाव क्वेश्चन नंबर 78. क्वेश्चन नंबर 78 मध्ये विचारलेला आहे, खालील काव्य ओळीवरून कवींच्या काव्य निर्मिती काळाचा काव्य संग्रह प्रकाशन योग्य अनुक्रम लावा. ओके. खाली 5 ओळी दिलेल्या आहेत आणि त्याचे रचनाकार दिलेले आहेत आणि त्यांचा काळानुसार क्रम लावायचा आहे. सर्वात पहिला आहे हे दिलेला आहे, मी आंबेडकरांच्या ओठावर उगवलेला प्रलयकारी सूर्य आहे. यशवंत मनोहर यांची ही ओळ आहे. बी आहे तुझ्या ओसाड छावण्यांना आता तरी स्वतःचा प्रकाश दे. प्रज्ञा पवार. सी आहे बाबांचे गाणे गाण्याचा आज जन्म मला जडला छंद. राजानंद गडपाहिले. डी आहे
सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला नामदेव ढसाळ यांची ही ओळ आहे. ई आहे क्रांतीची बिजली पेटली आहे प्रत्येक घायाळ हृदयात हिरा बनसोडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. तर यामध्ये सर्वात जे पहिलं येईल तो आहे ऑप्शन नंबर सी. बाबांचे गाणे गाण्याचा आज जन्म मला जडला छंद राजानंद गडपाहिले. त्याच्यानंतर आहे डी. सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला नामदेव ढसाळ. त्याच्यानंतर ए. मी आंबेडकरांच्या ओटावर उगवलेला प्रलयकारी सूर्य आहे यशवंत मनोहर. त्याच्यानंतर येईल ई. क्रांतीची बिजली पेटली आहे प्रत्येक घायाळ हृदयात हिरा बनसोडे. त्याच्यानंतर आहे डी. बी. तुझ्या ओसाड छावण्यांना आता तरी स्वतःचा प्रकाश दे प्रज्ञा पवार. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 79. क्वेश्चन नंबर 79 मध्ये विचारलेला आहे खालील दोन विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीत म्हटले आहे तर आर हे त्याचे कारण मानले आहे. याच्या संदर्भात 3-4 संलग्न प्रश्न येतील. तर आपला जो वरचा जो प्रश्न असेल तो आपण वाचणार नाही, डायरेक्ट स्टेटमेंट वाचून त्याचं क्वेश्चन सॉल्व्ह करणार, आन्सर घेणार आहोत. ओके, तर सर्वात पहिलं आहे हे आहे गृहीत. भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर पाच्यविद्या संशोधन संस्था, समर्थ वाग्देवता मंडळ, राजवाडे संशोधन मंडळ इत्यादी संस्थांमध्ये अनेक अभ्यास हस्तलिखितावर संशोधन करत आहेत. त्याचे कारण आहे हस्तलिखित हा मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा प्राथमिक स्रोत आहे. म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले आहेत ए आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. सेकंड दिलेलं आहे आर आणि ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. थर्ड दिलेलं आहे ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. चौथं दिलेलं आहे ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, ना क्वेश्चन नंबर 80. क्वेश्चन नंबर 80 मध्ये विचारलेला आहे खाली दोन विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीत म्हटले आहे तर आर हे त्याचे कारण मानले आहे. ए आहे इंग्लिश मधून मराठीत भाषांतर करताना मुक्त छंदाचा वापर करणे अधिक सुज्ञपणाचे ठरेल. कारण आहे मराठीतील छंदोरचनेचे स्वरूप इंग्लिश मधील छंद रचनेहून मूलभूत भिन्न आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, ना क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर 81 मध्ये विचारलेला आहे सेम क्वेश्चन आहे, त्याचे रिलेटेड क्वेश्चन आता घेतलेले आहेत आपण. हे आहे साहित्याकडे आकृष्ट झालेल्या मनुष्याला साहित्यानुभूतीतून अनेक अणुसिक पण मौलिक लाभ होत असतात. आपले वैयक्तिक जीवन व त्यातून जगाचा आपल्याला येणारा अनुभव हे फार सीमित असतात. त्याचे कारण दिलेलं आहे जगाचे अपरिमित वैविध्य सर्वार्थाने आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येणे केवळ अशक्य आहे, पण साहित्याच्या माध्यमातून ते शक्य होते. साहित्य काल्पनिक असले तरी खोटे नसते. संपूर्ण विश्वच त्यात बिंबित झालेले असते. ओके,
म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. ओके. ना क्वेश्चन नंबर 82. क्वेश्चन नंबर 82 देखील सेम पॅटर्नचा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये मॅक्सिमम 5-6 क्वेश्चन्स असे असतील ते सेम पॅटर्नने विचारलेले आहेत. तर जरासं याच्या संदर्भात जर वाचन असेल तर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके. हे आहे, बाबासाहेबांच्या मुक्त लढ्यातील एक अंग म्हणजे अज्ञानाच्या गोल गर्तेत शतकानुशतके पडलेल्या दलितांचे प्रबोधन करणे हे होय. आर हे प्रबोधन करण्यासाठी बाबासाहेबांनी वृत्तपत्रांचे माध्यम वापरले नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ओके. ए चे कॉजेशन्स आर बरोबर नाही. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ना क्वेश्चन नंबर 83. क्वेश्चन नंबर 83 मध्ये विचारलेलं आहे, खालील 2 विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीत म्हटले आहे तर आर हे त्याचे कारण मानले आहे. ओके. 1960 पूर्वीच्या मराठी कादंबरीचे भाषिक भान अधिकच मर्यादित होते. ती प्रमाण भाषेच्या व खास साहित्यिक भाषाशैलीच्या परिघात वावरत होती. कारण आहे, हा परिघ 1960च्या आसपास विस्तारू लागला. मराठीच्या विविध बोलींचा प्रवेश कादंबरीच्या क्षेत्रात होऊ लागला. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय असेल उत्तर? ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. अगदी सहज सोपे प्रश्न आहेत. थोडंसं वाचन, 2 मार्क आपल्या खात्यामध्ये जातील. ओके. नाव क्वेश्चन नंबर 84. क्वेश्चन नंबर 84 मध्ये विचारलेला आहे, भाषेच्या उच्चारणाच्या तुलनेत भाषेच्या लेखनाची वैशिष्ट्य कोणती? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे नैसर्गिक आणि शाश्वत, दुसरे शाश्वत आणि प्राथमिक, तिसरे प्राथमिक आणि चिरकाल, आणि चौथा आहे दुय्यम आणि कृत्रिम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. दुय्यम आणि कृत्रिम. हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. दुय्यम आणि कृत्रिम. भाषेच्या उच्चारणाच्या तुलनेत भाषेच्या लेखनाची वैशिष्ट्य कोणती? तर दुय्यम आणि कृत्रिम. 4पैकी एक ऑप्शन निवडायला दिलेला आहे. त्याच्यातून एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. काही ठिकाणी सिक्वेन्समध्ये विचारतात, अनुक्रमाने विचारतात, पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये विचारतात. ओके. ना क्वेश्चन नंबर 85. क्वेश्चन नंबर 85 मध्ये विचारलेला आहे, ओवी अभंग या काव्य प्रकाराचा प्रभाव असलेल्या आधुनिक कवींचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनानुसार योग्य कालक्रम लावा. ओवी अभंग यांच्या काव्य प्रकाराचा प्रभाव असलेल्या आधुनिक कवींचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनानुसार योग्य क्रम लावायचा आहे. ए आहे तुकडोजी महाराज, दुसरा आहे इंदिरासंत, तिसरा आहे मधुकर केचे, डी आहे बासी मर्डेकर, आणि 5वं दिलेलं आहे म देशपांडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, BADCE. बी आहे पहिला येईल इंदिरासंत,
त्याच्यानंतर येईल तुकडोजी महाराज, त्याच्यानंतर येईल बासी मर्ढेकर, त्याच्यानंतर येईल श्री मधुकर केचे आणि शेवटी येईल म देशपांडे. सो ऑप्शन नंबर फर्स्ट is correct answer, and here have explanations about this question. इंदिरा संत यांचा नामा संत यांच्यासोबत सहवास हा संयुक्त काव्यसंग्रह 1941 मध्ये प्रकाशित झाला. तुकडोजी महाराज हे आपल्या खंजिरी भजनातून आणि तुकड्या म्हणे अशा ओवी अभंग सदृश्य रचनाद्वारे 1930च्या दशकापासून कार्यरत होते. त्यांचे काव्यरचना अनुभव सागर 1936 आदी पुस्तकातून आली. बासी मर्ढेकर यांनी शिशू 1945 मध्ये. आणि हे बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. ओके, ना क्वेश्चन नंबर 86. क्वेश्चन नंबर 86 मध्ये विचारलेला आहे, राश्री जोग यांच्या मते अभिरुची म्हणजे आवड निवड असल्याने कोणत्याही गोष्टीत स्वाभाविकपणे होणारी आपली विचारपूर्वकालीन अनुकूल वा प्रतिकूल अशी मानस प्रतिक्रिया असते. त्याचे कारण दिलेले आहे. अभिप्राय किंवा मत याहून अभिरुची वेगळी मानली पाहिजे, कारण अभिप्राय किंवा मत हे विचारांती बनते, संस्कृत दर्शनी नाहीत. मत अभिरुचीवर आधारलेले असण्याचा बराच संभव असतो, परंतु अभिरुची म्हणजे हे मत नव्हे. खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. एक स्टेटमेंट आहे म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. का आहे? ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, ना क्वेश्चन नंबर 87. क्वेश्चन नंबर 87 मध्ये विचारलेला आहे, कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये कवी, सूची 2 मध्ये काव्यसंग्रह. ओके, ग पाटील त्याच्यासमोर दिलेले आहे शिवार. बी आहे के नारखेडे, त्याच्या समोर दिलेला आहे मिठभाकर. सी दिलेला आहे गल ठोकळ. सेकंड मध्ये तिसरं दिलेलं आहे बोबडे बोल. डी दिलेला आहे पांडुरंग श्रावण गोरे आणि सेकंड मध्ये 4 दिलेला आहे रांजाई. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वात पहिला आहे ग पाटीलचे येईल रांजाई. बी आहे की नारखेंडीचे येईल शिवार. गल ठोकळचे येईल मिठभाकर आणि पांडुरंग श्रावण गोरे यांचे येईल बोबडे बॉल. ओके, तर रांजाई हा काव्यसंग्रह 1934 मध्ये प्रसिद्ध कवी गणेश हरी पाटील यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्याच्यानंतर कवी केरे नारखेंडे यांनी शिवार हा काव्यसंग्रह 1941 मध्ये लिहून प्रसिद्ध केलेला आहे. ओके, तर मिठभाकर हा प्रसिद्ध ग्रामीण काव्यसंग्रह 1938 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि याचे लेखक मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार गल ठोकळ आहेत. त्यांनी एकूण 69 कविता संग्रह असून आहेत. त्याच्यानंतर चौथा आहे प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार पांडुरंग श्रावण गोरे यांनी बोबडे बॉल हा काव्यसंग्रह 1932 मध्ये लिहून प्रसिद्ध केलेला आहे. ओके, ना क्वेश्चन नंबर 88. क्वेश्चन नंबर 88 मध्ये विचारलेला आहे, खालील 2 विधाने दिलेले आहेत, याला गृहीत म्हटले आहे तर आर हे त्याचे कारण मानले आहे. हे आहे
आत्मचरित्रकाराने आत्मलेखाचा आरोप येईल या भीतीने आपल्या गुणांचे वर्णन टाळणे हे योग्य नव्हे. ओके. त्याच्यानंतर आपले अंतःकरण मोकळे करण्याची ज्याला प्रबळ इच्छा होईल त्याने लोकापवादाकडे दुर्लक्ष करावे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, सो ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट. फर्स्ट इज करेक्ट आन्सर. ओके, नाव क्वेश्चन नंबर 89. क्वेश्चन नंबर 89 मध्ये सुद्धा सेम गृहीत आणि कारणच्या बेसिसवर आहे. प्रश्न आहे आधुनिक मराठी कादंबरी बऱ्याच अशी अपक्व असं आय थिंक असेल, पण कारण आपला सामाजिक संदर्भ समजून न घेणे हे आहे. कारण आहे कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे प्रयोजन सामाजिक आहे. इतर प्रकारामध्ये हमखास तसे म्हणता येणार नाही. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4पैकी अचूक असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ओके, ऑप्शन निवडताना कन्फ्यूज व्हायचं नाही. धीर धरून प्रश्नाला अचूक जो ऑप्शन असेल तो क्लिक करायचा. ओके, ना क्वेश्चन नंबर 90. क्वेश्चन नंबर 90 मध्ये विचारलेला आहे 90. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य वाङ्मयांचे स्वरूप म्हणून ओळखले जात नाही? हे आहे प्रातिभासिकता, सेकंड आहे व्यक्तिनिष्ठता, आणि थर्ड आहे कार्यकारण भावयुक्ता, 4 आहे व्याजवास्तवता. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड. ऑप्शन नंबर थर्ड आहे कार्यकारण भावयुक्ता. कार्यकारण भावयुक्तता हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. आता याच्या पुढे जे प्रश्न आहेत, हे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न कशाच्या संदर्भात आहेत? पॅसेज वरून आन्सर निवडून ऑप्शन निवडायचा आहे. आता तुम्ही विचार करणार की पॅसेज मधून जर आपल्याला उत्तर निवडायचं आहे तर मग त्याच्यामध्ये कसली मोठी गोष्ट. ओके, तर जे सोपं वाटतं ते खूप कठीण असतं. म्हणून पॅसेजमध्ये 10 प्रश्न विचारले जातात. पॅसेजवरून 2 पॅसेज दिले जातात आणि पॅसेज वेगवेगळे असतात आणि प्रत्येक पॅसेजवरून 5 प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या पॅसेजवरून 5 प्रश्न विचारले जातात. एकूण 10 प्रश्न पेपर नंबर 2 मध्ये विचारले जातात. आणि जेव्हा आपण आता तुम्ही पॅसेजचे आपण क्वेश्चन सॉल्व करू तेव्हा तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसून येईल की आपण जे ऑप्शन दिले जातात, खाली वरती प्रश्न विचारला जातो आणि खाली प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नाच्या बेसिसवरती आपल्याला ऑप्शन निवडायचे असतात पॅसेज मध्ये. पण बहुतेक वेळा काय होतं की आपण ज्या स्टेटमेंट आहेत त्या सेम टू सेम पॅसेजमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. तर ओव्हरऑल सेम टू सेम पॅसेजमध्ये स्टेटमेंट नसतात. ओव्हरऑल पॅसेजचा सार त्यामध्ये विचारलेला असतो आणि त्याच्या बेसिसवरती जे ऑप्शन असतात ते टाकलेले असतात. म्हणून पॅसेज नीट वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच हे प्रश्न सॉल्व करायचे. म्हणून एकूण 10 क्वेश्चन्स पॅसेजवरून विचारले जातात. त्याच्यासाठी जरा जास्त वेळ काढायचा हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. जरासा समजूत पद्धतीने आणि थोडंसं धीरज घेऊन हे प्रश्न जर आपण सॉल्व केलेत तर तुम्हाला 10च्या पैकी 10 तुमचे क्वेश्चन सॉल्व होतील आणि तुम्हाला 20 मार्क मिळून जातील. सो इट इज बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी इन दिस पेपर अँड इट इज अ ब्युटी ऑफ दिस पेपर. सो जास्त मेहनत नाही, परंतु धीर आणि पेशन्स घेऊन तुम्ही मिळवू शकता. ओके,
तर आपण पॅसेजमध्ये पॅसेज आहे ते त्याच्यानंतर तुम्ही पॅसेज व्हिडिओ पॉज करून वाचा आणि त्याच्यामध्ये कुठे जे आन्सर दिलेलं आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ओके. क्वेश्चन नंबर 91 मध्ये विचारलेला आहे, विरामचिन्हे आणि राजवाडे यांच्या या संदर्भात कोणता पर्याय योग्य नाही. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे मराठीत जुनी आणि नवी मिळून 35 विरामचिन्हे वापरावी. दुसरा आहे उद्धार आणि प्रश्नाबाबत 4 उपप्रकार मानता येतात. तिसरा आहे इंग्रजींच्या ओळखीपूर्वी मराठी आणि पारसीत आलेल्या विरामचिन्हे यांचे विवेचन केले. चौथा आहे इंग्रजीतून कोणताही विरामचिन्हे घेऊ नये अशी सूचना राजवाडे यांनी केली. प्रश्न काय आहे, विरामचिन्हे आणि राजवाडे या संदर्भात कोणता पर्याय योग्य नाही. ओके. इंग्रजीतून कोणती विरामचिन्हे घेऊ नयेत अशी सूचना राजवाडे यांनी विरामचिन्हे नाहीत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, इंग्रजीतून कोणतेही विरामचिन्हे घेऊ नयेत अशी सूचना राजवाडे यांनी केली. ही योग्य विधान नाही ते आपण निवडलेलं आहे. ओके. आणि हे जे आहे ते या पॅसेज मधून तुम्हाला हे उत्तर पाहायला मिळेल, कारण तो जेव्हा पॅसेज वाचाल तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर समजेल, अन्यथा तुम्हाला समजणार नाही. ओके. आणि पूर्ण पॅसेज वाचायला आपल्याकडे एवढा टाइम नाही. इथे बघा काही दिलेलं आहे, शुद्ध लेखन व विरामचिन्हे या विस्तृत लेखात राजवाड्यांनी शुद्ध लेखनाचा विशेष विचार केलेला नसला तरी विरामचिन्हाबाबत बरीच अभिनव मते मांडली आहेत. म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो पॉज करून पॅसेज वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 92. क्वेश्चन नंबर 92 मध्ये विचारलेला आहे, पारसी संदर्भात राजवाडे यांनी कोणते विधान केले आहे. खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे मराठीपेक्षा पारसीची प्रकृती सर्वस्वी वेगळी आहे. सेकंड आहे पारसी शब्द उपयुक्तेच्या दृष्टीने लक्षणीय नाही. तिसरं आहे पारसीच्या तुलनेत मराठीत बऱ्याच उणिवा आहेत. आणि चौथा आहे पारसीमुळे अर्थ व्यक्त करण्याची मराठीची सक्ती वाढली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, पारसीमुळे अर्थ व्यक्त करण्याची मराठीची सक्ती वाढली. ओके. आणि पॅसेजमध्ये या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. तर या ठिकाणी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. काही ज्या स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंट तुम्हाला सेम टू सेम मिळतील, जसं की प्लीज, ठिकाण आणि कधी, सनावड्याच्या पद्धतीचे, ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न जर विचारला जाईल तर तो सेम टू सेम तुम्हाला पॅसेजमध्ये मिळेल. परंतु ओव्हरऑल निष्कर्ष पद्धतीने जर प्रश्न विचारला जाईल, वैशिष्ट्याच्या पद्धतीने प्रश्न विचारला जाईल तर ते ओव्हरऑल पॅसेज बेसिसवर असेल. ओके. ना क्वेश्चन नंबर 93. क्वेश्चन नंबर 93 मध्ये विचारलेला आहे, इंग्रजी मराठी संदर्भात राजवाडे यांनी पुढीलपैकी कोणते विधान केलेले नाही. काय विचारलेलं आहे, इंग्रजी मराठी संदर्भात राजवाडे यांनी कोणते विधान केलेले नाही. हे आहे इंग्रजी मराठी नष्ट होण्याचा धोका आहे. सेकंड आहे इंग्रजी आणि मराठीची प्रकृती एकच आहे. तिसरं आहे पट्टीचे विद्वान मराठी ऐवजी इंग्रजीतून लिखाण करून इंग्रजीच्या हालचालीला मदत करतात. चौथा आहे इंग्रजी मराठीचा जोड बनणे अशक्य आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, इंग्रजी आणि मराठीची प्रकृती एकच आहे. हे जे विधान आहेत ते इंग्रजी मराठी संदर्भात राजवाडे यांनी केलेले नाहीये. ओके. आणि हा पॅसेज आहे, पॅसेजवरून हे प्रश्न तुम्हाला प्रश्नाचे उत्तर शोधायचं आहे. क्वेश्चन नंबर 94. उत्तरातील मुरमुर्स या शब्दाचा अर्थ काय आहे. एक आहे अमर,
दुसरा आहे मरणासत्र, तिसरा आहे दैन्यावस्था, चौथा आहे वृद्धावस्था. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, मरणासत्र. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि हा पॅसेज आहे. 1 to 5 पर्यंत जेवढे प्रश्न विचारले जातील ते एकच पॅसेज वरून विचारले जातात. क्वेश्चन नंबर 95. राजवाडे यांची दृष्टी संस्कृती संरक्षकाची आहे असे विधान करण्याचे कारण काय? ठीक आहे. पारसीमुळे मराठीचे उच्चार, विभक्ती, प्रत्यय व अर्थ प्रक्रियेवर झालेल्या परिणामाची राजवाडे यांनी नोंद केल्यामुळे. सेकंड आहे मराठी भाषा मुर्मूष आहे हे राजवाडे यांचे विधान. तिसरं आहे फारसीच्या संदर्भात भ्रष्टपणाची कमाल झाली आणि मराठीला खोड लागली अशी राजवाडे यांची विधाने. चौथा आहे शुद्ध लेखन व विचार चिन्हे हा राजवाडे यांचा लेख. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर थर्ड. पारसीच्या संदर्भात भ्रष्टपणाची कमाल झाली आणि मराठीला खोड लागली अशी राजवाडे यांची विधाने आहेत. आता 96 पासून ते पुढे +5 जे 100 पर्यंत क्वेश्चन आहेत, 96 to 100 दुसऱ्या पॅसेजवरून विचारले जातील. लेखकांच्या मते कलगीतुरा या शब्दाचा शिवशक्ती संप्रदायाशी संबंध निर्माण होणे कशामुळे घडले आहे असावे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे साहेरी परंपरेतील सवाल जबाबाच्या लावण्या. सेकंड आहे पुराण कथाचा महाराष्ट्र संस्कृतीवरील प्रभाव. थर्ड आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीवर दक्षिण भारतीय संस्कृतीचा संस्कार. चौथा आहे महाराष्ट्रात दीर्घकाळ राज्य केलेल्या इस्लामी सत्तांशी सतत आलेला संपर्क. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर सेकंड, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीवर दक्षिण भारतीय संस्कृतीचा संस्कार. त्याच्यानंतर आहे 97 जो क्वेश्चन आहे हा पॅरेग्राफ आहे. मी पॅरेग्राफ दाखवतोय, तो व्हिडिओ पॉज करून वाचा आणि त्याच्यावरून आन्सर निवडून घ्या. ओके. क्वेश्चन नंबर 97 मध्ये विचारलेला आहे लेखकांच्या मतानुसार तराकळगे हा शब्द कोणत्या प्रक्रियेतून घडला असावा? यह है ध्वनिश्याम. सेकंड आहे समानता. थर्ड आहे शब्दोत्पत्ती. 4 आहे भाषांतर संयोग. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, भाषांतर संयोग. भाषांतर संयोग इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Here passage. ना क्वेश्चन नंबर 98. क्वेश्चन नंबर 98 मध्ये विचारले प्रस्तुत उतार्यात वीर स्मारकांसाठी लागू नसणारा शब्द कोणता? एक आहे वीरगळ, दुसरा आहे तरा, तिसरा आहे तिरियाटम आणि चौथा आहे कड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, तिरियाटम. तिरियाटम इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या पॅसेजवरून हे सर्व प्रश्न विचारले जातात. ना क्वेश्चन नंबर 99. क्वेश्चन नंबर 99 मध्ये विचारलेला आहे कान्हो पाठक यांनी अभंगात ऐकणारा या अर्थाने कोणता शब्द योजला आहे? एक आहे गाणू, दुसरा आहे भेदभाववादी,
तिसरा आहे जॉन आणि चौथा आहे नाचणू. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. जॉन इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ऐकणाऱ्या या शब्दाला हा शब्द वापरलेला आहे. क्वेश्चन नंबर 100 हा शेवटचा प्रश्न आहे. ओके. व्युत्पत्ती कोशानुसार कलगी आणि तुरा हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? एक आहे कानडी आणि केरडी, दुसरा आहे तुर्की आणि हरबी, तिसरा आहे अरबी आणि तुर्की आणि चौथा आहे केरकी आणि कानडी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 तुर्की आणि अरबी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि हा पॅरेग्राफ आहे. या पॅरेग्राफ वरून हे सर्व उत्तरे आपल्याला निवडायची आहेत. ओके. तर आजची ही क्लास आपण पूर्ण कंप्लीट केलेली आहे. डिसेंबर 2025चा जो UGC नेटचा पेपर होता तो पेपर आपण पूर्ण सॉल्व केलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला या पेपरच्या संदर्भात काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करा. त्याच्या संदर्भात I will try to give this answer of this your doubt